सो यामध्ये बघा, अ बीम ऑफ 6 मीटर इन स्पॅन इज सिम्पली सपोर्टेड ॲट एंड्स. इट कॅरीज 2 युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 3 न्यूटन पर मीटर अँड 5 न्यूटन पर मीटर ॲट 1.5 मीटर अँड फर्दर 1.5 मीटर रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट. कॅल्क्युलेट द रिॲक्शन्स ॲट द एंड. सो हा तुमचा पार्ट आहे बीमचा ए टू बी. ह्याची लेंथ जी आहे किंवा स्पॅन जे म्हणतो ते 6 मीटर आहे. ओके. फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट काय आहे 1.5 मीटर. ओके. फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट 1.5 मीटरवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे 3 न्यूटन पर मीटर. ओके. सो 3 न्यूटन पर मीटर हा जो आहे तो 3 न्यूटन पर मीटर. राईट. नेक्स्ट फर्दर फर्दर 1.5 मीटर. फर्दर 1.5 मीटर हा जो स्पॅन आहे तो किती आहे 1.5 मीटर स्पॅनवरती 5 न्यूटन पर मीटर. ओके. सो हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे दोन प्रकारचे. आणि आता तुम्हाला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट द रिॲक्शन्स ॲट द एंड. ओके. सो यामध्ये चेक करा ही तुमची सिम्पली सपोर्टेड बीम ए टू बी. रिॲक्शन्स आर ए अँड आर बी. करेक्ट. आता यामध्ये बघा 1.5 मीटरवरती हे काय आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. मग पॉईंट लोड कुठे ॲक्ट होईल 1.5 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार आहे 1.5 डिवायडेड बाय 2 किती आले 0.75. 0.75 वरती काय होणार आहे हा ॲक्ट होईल इथून 0.75 वरती. सो आपण हा कन्सिडर करू 0.75. ओके. आणि पॉईंट लोड कसा कन्वर्ट करणार 3 न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय टोटल स्पॅन किती आहे ह्याचा 1.5 मीटर म्हणजे काय मीटर मीटर गोन. सो ह्यानुसार तुमचं किती येणार आहे इज इक्वल टू 4.5 न्यूटन. ओके. सो ह्या स्पॅनसाठी काय झालेला हा 4.5 न्यूटन पॉईंट लोड आला. हो कुठंपर्यंत आहे या डिस्टन्सपासून इथे मिडलपर्यंत. ओके. पुढचा जो आहे तो परत 5 न्यूटन पर मीटर आहे किती आहे 1.5. त्याचा हाफ किती होणार इथे बघितलं आपण 0.75 म्हणजे इथून तुम्हाला हा पॉईंट लोड 0.75 सॉरी इथे. सो दिस विल बी 0.75. करेक्ट. सो यामध्ये बघा 5 न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय 1.5 मीटर. ओके. सो ह्याचं किती झालेलं आहे 7.5 न्यूटन. आलं लक्षात किती होतं याच्यामध्ये 1.5 इंटू 5 दिस विल बी 7.5. ओके. न्यूटन पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे टोटल डिस्टन्स किती आहे तुमचं 1.5 मीटर. ओके. पुढील डिस्टन्स किती आहे या ठिकाणी 1.5 मीटर आणि उरलेलं जे राहणार आहे ते किती आहे 3 मीटर. ओके. सो या पद्धतीने तुम्ही काय केलं ते डिवाइड केलेलं आहे. सो या केसमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे पॉईंट लोड मिळालेत आणि तुमच्याकडे रिॲक्शन आर ए आर बी ते कॅल्क्युलेट करायचे. या न्यूमेरिकलमध्ये काय होतं तर 2 पॉईंट लोड होते आणि तुम्ही रिॲक्शन्स फाइंड आउट केले होते. आता हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आपण काय केलं आहे पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि ह्या प्रॉब्लेमनुसार आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामध्ये सोल्युशन फाइंड आउट करायचं. सो टू फाइंड काय आहे टू फाइंड आर ए अँड आर बी. करेक्ट. सो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे कंडिशन फॉर इक्विलिब्रियम काय असणार आहे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 एफ एक्स इज इक्वल टू 0 एम ए इज इक्वल टू 0. यातमध्ये आता हॉरिझॉन्टल फोर्सेस नाही आहेत त्यामुळे आपण फक्त एफ वाय आणि एम ए कॅल्क्युलेशन्स करणार आहे. सो काय येणार समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. यामध्ये काय आहे अपवर्ड इज पॉझिटिव्ह अँड डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. करेक्ट. सो अपवर्ड काय फोर्सेस आहेत आर ए प्लस आर बी इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस काय आहेत 4.5 प्लस ऑफ 7.5. ओके. ह्याची बेरीज जर का केली तर किती होता 4.5 प्लस 7.5 दिस विल बी इक्वल टू 12 न्यूटन. राईट. सो दिस इज इक्वेशन 1. नेक्स्ट समेशन एम ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. यामध्ये काय आहे क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह अँड अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह.
सो इथे जसं आपण कॅल्क्युलेशन्स केलेले त्यानुसारच इथे कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. सो पहिल्यांदा आर ए हा ए पॉईंटमधून जातो, त्याचं डिस्टन्स 0 आहे, म्हणजे आर ए इंटू 0 काय होणार, 0 होणार. सो नेक्स्ट पुढचा फोर्स कोणता आहे, 4.5 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे ए पासून 0.75. ओके, हा कसा जातोय, क्लॉकवाईज आहे. हा जो आहे ए पॉईंटपासून क्लॉकवाईज आहे, ए पॉईंटपासून क्लॉकवाईज आहे. ओके, सो दिस विल बी पॉझिटिव्ह. नेक्स्ट हा इथला जो फोर्स आहे, हा पॉईंट लोड 7.5 किती आहे, 7.5 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती येते टोटल, हे 1.5 प्लस 0.75. ओके, इथेपर्यंत जे आहे हा जो UDL आहे तो डिस्टन्स, आणि हा कुठे ॲक्ट होतोय, मिड पॉईंटला, 1.5च्या मिड पॉईंटला, म्हणजे हे 0.75 झालं. सो डिस्टन्स किती होतं आहे टोटल, 1.5 प्लस ऑफ 0.75, किती डिस्टन्स झालेला आहे, 2.25, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2.25. ओके, कसं जातं आहे, हे ए पॉईंटपासून इकडे जातोय, म्हणजे हा जो आहे तो क्लॉकवाईज रोटेट होतो, दिस विल बी क्लॉकवाईज. नेक्स्ट त्यानंतर आर बी मल्टिप्लाय बाय 6, का 6, ए पॉईंटपासून बीचं डिस्टन्स हे किती आहे, 6 आहे. ओके, हे जे आहे ते अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहे, दिस विल बी अँटी क्लॉकवाईज गोईंग अँटी क्लॉकवाईज, जो मायनस इज इक्वल टू 0. सो याचे सगळ्याचे आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. सो दिस इज 4.5 मल्टिप्लाय बाय 0.75. okay, so this is 3.375 plus 7.5 multiplied by 2.25. okay, so this is 16.875 minus of 6 RB is equal to 0. ओके, सो याची बेरीज केली आपण, 3.375 प्लस ऑफ 16.875 किती येणार आहे ही बेरीज, 20.25 minus of 6 RB is equal to 0. Therefore 6 RB is equal to 20.25. Therefore RB is equal to what, 20.25 divided by 6. ओके, सो डिवायडेड बाय 6 आपण केलं तर याचं आन्सर काय येतं, RB इज इक्वल टू 3.375 न्यूटन. ओके, राईट. नेक्स्ट, सो ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार, इक्वेशन 1मध्ये पुटअप करायची. आर ए प्लस ऑफ 3.375 इज इक्वल टू 12. देअरफॉर आर ए इज इक्वल टू 12 मायनस ऑफ 3.375. देअरफॉर आर ए इज इक्वल टू वॉट, मायनस ऑफ 12 म्हणजे किती येते तुमचं, 8.625 न्यूटन. So this is RA. So the reactions at the end are 3.375 and 8.625. Therefore, the reactions at the end are 8.625 Newton and 3.375 Newton. This is the answer.